का बाहेर वागायचं? फार कशाला सांगतो? तुम्हाला सांगतो की कुराणाच्या शिकवणींमध्ये या बंधुत्वाच्या शिकवणीनंतर एक दोन तीन शिकवणी फक्त, कारण रमजानीत झाली ना, रमजानचा आणि कुराणाचा महाराज घनिष्ठ संबंध आहे. या कुराणाच्या आयतीच्या संदर्भाने मी बंधुत्वाचा इथे तुम्हाला जो उपदेश केलेला आहे. आता कुराणाच्या ज्या आणखी दोन तीन शिकवणी आहेत त्यामध्ये एक महत्वाची ही आहे की आपण सर्व तर एक आहोतच, पण या साऱ्या जगाचा, आपल्या सर्वांचा, हिंदूंचा पण आणि मुसलमानांचा पण, जैनांचा पण आणि बौद्धांचा पण, सकल चराचर सृष्टीचा निर्माता सुद्धा एकच आहे, भगवंतही एकच आहे, तोही वेगवेगळा नाही. आपल्याला काय तुकोबा खंत व्यक्त करतायत, तुकोबा म्हणतायत, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवाची ओळख राहिली नाही. म्हणजे काय झालं? देव मुसलमानांचा वेगळा आणि ख्रिश्चनांचा वेगळा, जैनांचा वेगळा, बौद्धांचा वेगळा, अमक्याचा अमुक तमक्याचा तमुक, एका समाजाचे परत आणखी पोटदेव झालेले वाटणे करून टाकलेले. देव का खरं? तुकोबांनी कोणत्या देवाची ओळख करून दिली? कुराणाचं तर म्हणणं आहे देवाचं जी ओळख करून दिली अल्लाहची, अल्लाह रब्बुल आलमीन है, रब्बुल मुस्लिमीन नाही, मुसलमानांचा रब नाही, तो साऱ्या विश्वांचा. आलम म्हणजे विश्व आहे, आलम म्हणजे जग आहे आणि त्याचं अनेक वचन आलमीन, साऱ्या जगांचा निर्माता आहे, शासक आहे, मालक आहे, पालनहार आहे, पोशिंदा आहे. ही अल्लाहची ओळख कुराणाने करून दिली. तुकोबांनी कोणती ओळख करून दिली? तुकोबा म्हटले, कारे नाठ विसी कृपाळू देवासी पोषितो जनाशी एकला तू. म्हणजे हिंदू असोत नाही तर मुस्लिम असोत, सर्वांचं पोषण करणारा एकला तू. पुढं काय जबरदस्त प्रश्न केला तुकोबांनी. ते म्हणतात, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती? पहा जरा विचार करा, समजतोय का प्रश्न? हे जे बाळ डिलिव्हरी होऊन बाळ धर्तीवर जन्माला येतात, या लेकरांकरता त्यांच्या मातांच्या स्तनांमध्ये दुधाचं नियोजन करणारा हे मुसलमानाचं लेकरू आहे, याच्याकरता दुधाचं नियोजन करणारा, आणि हे हिंदूचं लेकरू आहे, याच्याकरता दुधाचं नियोजन करणारा. सांगा बरं, हे काय वेगवेगळे? काय म्हणणं आहे तुमचं? वेगवेगळे आहे? अरे अनाटॉमी एक आहे, फिजिओलॉजी एक आहे, बायोकेमिस्ट्री एक आहे. बच्चेंनी आता सांगितलं ना की रक्त सुद्धा चालतं मुसलमानाचे, हिंदूला चालतं की नाही? चालतं. मी म्हणतो चलता नाही जनाब, दौडताय, पळतो ते पळतो, जीवदान भेटतं, जीवदान. तर रक्तच नाही, अवयवदान, मरणोत्तर नेत्रदान, माहिती आहे ना? किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट चालतं गाव. दलित बांधवाचं रक्त प्रसंगी ब्राह्मण रुग्णाला देतो ना आपण, खाजो सुटत नाही, रिएक्शनही येत नाही, ते चालतं, जीवदान भेटतं ते. म्हणजे विज्ञानही सांगतंय की अखिल मानव जातीमध्ये ब्लड रिलेशन आहे, रक्ताचं नातं आहे. तर या शिकवणी ज्या आहेत, ईश्वर पण एक आहे, आपण सर्व एक आहोत. एक खूप महत्वाची शिकवण आहे कुराणाची, ती ही आहे की हे पहा, आपल्या सर्वांना आज नाही तर उद्या या जगातून जायचंय. कुराणाचं म्हणणं आहे, कुल्लू नफ्सिन जायकातुल मौत, हर जी रूह को मौत का जायका चखना है. तुकोबांचं म्हणणं आहे, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो का